मी प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा घेण्यात आली आणि बघता बघता अगदी 12 मेला ही परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. आणि जेव्हा या पेपर फुटीचा तपास सीबीआयनं सुरू केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की अगदी याचे धागेदोरे जे आहेत ते राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे आणि त्याचं कनेक्शन लातूरपर्यंत आलं. आणि त्याच्यामधून काही लोकांना अटकही झालेली आहे आणि आज ते सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहेत. आणि याचा एक परिणाम जो आहे, अगदी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि एकूण सगळ्या सोशल मीडियामध्ये की लातूर पॅटर्न हा एक बदनाम झाला की काय, असा सगळ्यांचा सूर त्या ठिकाणी येऊ लागलेला आपल्याला दिसू लागलेला आहे. मुळामध्ये ज्या लोकांना अटक झालेली आहे या प्रकरणामध्ये, मुळामध्ये पेपर फुटीसारखा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. 22-23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती आणि समाजातल्या काही अशा लोकांमुळे ही परीक्षा रद्द करावी लागलेली आणि त्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा ही परीक्षा 21 जून रोजी ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. खरं तर या 23 लाख विद्यार्थ्यांची मानसिकता, ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष, 3 वर्ष, काही विद्यार्थ्यांनी 4 वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना परत ही परीक्षा द्यावी लागणं काही लोकांच्या चुकीमुळं हे अत्यंत दुर्दैवी. आज हे 23 लाख विद्यार्थी एका तणावाखाली असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यावर आलेलं हे मानसिक दडपण, परत करावा लागणारा हा अभ्यास आणि या सगळ्यामधून हे सगळे विद्यार्थी, पालक हे सगळेच या तणावामध्ये आहेत. तर माझी या सगळ्यांना विनंती आहे की आपण या तणावातून आपण बाहेर यावं आणि उद्याची होणारी 21 तारखेची जी परीक्षा आहे त्या परीक्षेला आपण तेवढ्याच सक्षमपणे आपण सामोरं जावं. कारण ज्या मागच्या परीक्षेमध्ये ज्या चुका झाल्या, उलट ती आता एक संधी आहे. आलेलं संकट हे संधी आपण मानलं गेलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल, मागच्या परीक्षेत ज्या काही आपल्या चुका झालेल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याची ही एक मोठी संधी आहे आणि त्या पद्धतीनं आपण करावं. त्यासाठी मी या तमाम सगळ्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अपेक्षा आहे की यातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, निश्चितच ते विद्यार्थी पुन्हा त्याच्यामध्ये यशस्वी होतील असा आम्हाला विश्वास आहे. मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर या प्रकरणाच्या माध्यमामधून लातूर पॅटर्नला जो काही एक बदनाम करण्याचा जे सगळ्या माध्यमामधून जो प्रयत्न होतोय, मला वाटतं की तो अत्यंत चुकीचा आहे. की एखादी घटना घडल्याच्या नंतर अख्खं लातूर असेल किंवा लातूर पॅटर्नच यामध्ये चुकीचं आहे असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळामध्ये ज्यांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे, मुळामध्ये ते लातूर पॅटर्नचे भाग मुळामध्ये नाही आहेत. कारण लातूर पॅटर्न हा काही एकाएकी तयार झालेला हा पॅटर्न नाहीये. म्हणून हा लातूर पॅटर्न जो आहे तो लातूर पॅटर्न हा मुळामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे की याची सुरुवात कशी झालेली आहे. 1970ला राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्थापना झाली आणि 70ला स्थापना झाल्याच्या नंतर अगदी सुरुवातीला 50 विद्यार्थ्याला घेऊन सुरू झालेलं हे महाविद्यालय, आज या महाविद्यालयामध्ये 12,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आणि मग याची सुरुवात कशा पद्धतीनं झालेली, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये हा लातूर पॅटर्नची सुरुवात झालेली आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना खेड्याखेड्यात जाऊन त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणलेलं आहे. अगदी 50%चे, 60%चे, 65%चे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यावर काम करायला सुरुवात केली महाविद्यालयानं. आणि हे काम करत असताना पहिल्यांदा सगळ्या सुट्ट्या ज्या आहेत ह्या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या. या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा तास घ्यायला सुरुवात केली आणि अगदी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत या विद्यार्थ्यावर प्राध्यापकांनी काम करायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यामधून दर आठवड्याला परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या आणि या परीक्षा घेतल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना मिळणारे मार्क्स, अगदी युनिट टेस्ट असतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या परीक्षा असतील, ह्या परीक्षा घ्यायला सुरुवात केली जाऊ लागली. जे विद्यार्थी कमी पडतायत ते का कमी पडतायत याच्यावर काम करायला सुरुवात केली. त्या विद्यार्थ्यांना समजलंय, नाही समजलंय, त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या नॅशनल हॉलिडेज असतील, रविवारच्या सुट्ट्या असतील, दिवाळीच्या सुट्ट्या असतील, उन्हाळी सुट्ट्या असतील, या सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या गेल्या
आणि या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, महाविद्यालयानं मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 1980ला बोर्डामध्ये या महाविद्यालयाचं पहिलं मेरिट या ठिकाणी आलं. आणि मग पहिलं मेरिट आल्याच्या नंतर महाविद्यालयातून मग हळूहळू उत्साह सगळ्यामध्ये आला आणि अजून जोराने काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 10 विद्यार्थी बोर्डाच्या मेरिटमध्ये येऊ लागले. आणि एक वेळ तर अशी आली की जेव्हा बोर्डाचा निकाल लागायचा तेव्हा त्या मेरिटच्या यादीमध्ये 50% जास्त विद्यार्थी एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे राहायचे. आणि मग नंतर हळूहळू हा एक शाहू पॅटर्न निर्माण होऊ लागला. आणि मग इथं ज्या पद्धतीनं काम करू लागलेले आहेत त्याच धर्तीवर मग लातूर शहरामध्ये जी काही इतर महाविद्यालय आहेत, दयानंद महाविद्यालय असेल, बसवेश्वर महाविद्यालय असेल, अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, या महाविद्यालयाने सुद्धा राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या पावलावर पाऊल ठेवून त्या महाविद्यालयाने सुद्धा काम करायला सुरुवात केली. आणि अनेक विद्यार्थी हे मेडिकलला जाऊ लागले, इंजिनिअरिंगला जाऊ लागले. आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या संख्येनं विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरला जाऊ लागले की त्यावेळेस सुद्धा या पॅटर्नवर एक शंका घेऊ लागले की लातूरचे विद्यार्थी म्हणजे एक पोपटपंची विद्यार्थी आहेत, हे फक्त पाठ करतात आणि लिहितात, अशाही टीका त्यावेळेस झाल्या गेल्या. परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा सीईटी सारखी एक्झाम आली त्याच्यामध्ये सुद्धा महाविद्यालयाने आपला ठसा उमटवला आणि अनेक विद्यार्थी हे मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जाऊ लागले. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी जाऊ लागले. आणि त्याच्यानंतर 2013 पासून ही नीट परीक्षा या ठिकाणी केंद्रीय पातळीवर याची परीक्षा घेण्यात येऊ लागली. आणि मग मध्यंतरीचा 2-3 वर्षाचा कालखंड जर सोडला तर त्याच्यानंतर परत 2019 पासून ही परत परीक्षा नीटनं सुरू केली, NTA ही परीक्षा घेऊ लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही स्पर्धा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा महाविद्यालय काम करत होते तेव्हाही कोचिंग क्लासेस होते, नाहीच नाही, पण ते वैयक्तिक एका विषयापुरते हे कोचिंग क्लासेस होते. आणि त्यांचा टायमिंग सुद्धा महाविद्यालय संपल्याच्या नंतरचा त्यांचा कोचिंग क्लासेसचा टाइम असायचा. परंतु आता या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आल्याच्या नंतर कोचिंग क्लासेस हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी मोठमोठ्या कोचिंग क्लासेसच्या इन्स्टिट्यूट आज तर लातूरमध्ये वेगवेगळ्या सगळ्या जेवढ्या भारतातल्या टॉप इन्स्टिट्यूट आहेत त्या सगळ्या लातूरमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा पॅटर्न जो आहे हा महाविद्यालयांनी तयार केलेला हा पॅटर्न आहे. त्याचं फाउंडेशन एवढं मजबूत आहे की अशी कितीही वादळं आली, एखादी घटना घडल्यामुळे हा लातूर पॅटर्नच संपतो असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण लातूर पॅटर्न हा काही एकाएकी तयार झालेला नाहीये. त्यासाठी मागची ही 45 वर्ष याच्यावर आम्ही काम करतोय. महाविद्यालयानं काम केली, त्यात अनेकांनी काम केली आहेत आणि त्याच्यामधून हा लातूर पॅटर्न हा उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आणि तो सातत्यानं हे सातत्य टिकवण्याचं काम पुढे आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर कुणीही शंका घेऊ नये किंवा या लातूर पॅटर्नला लातूरला बदनाम करू नये. एखादी घटना किंवा एखादा व्यक्ती या ठिकाणी एखादं चुकीचं काम करत असेल तर त्याचा परिणाम सगळ्या शहराला किंवा लातूर पॅटर्नलाच त्याला दोषी धरणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला विश्वास आहे 2024 मध्ये जेव्हा पेपर फुटला तेव्हाही लातूर कनेक्शन त्याच्यामध्ये सापडलेलं होतं, तेव्हाही अशाच टीका केल्या गेल्या. पण नंतरचा जो काही नीटचा रिझल्ट आला आणि मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण जर पाहिली तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पहिल्या फेरीत मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वात जास्त लातूर जिल्ह्याची होती. आता उद्याही 21 जूनला ही जेव्हा परीक्षा होईल आणि त्याच्यानंतरचा जो रिझल्ट येईल मला 100% विश्वास आहे की याच्यामध्ये सुद्धा लातूरचे विद्यार्थी ही सर्वात जास्त संख्येनं असणार आहेत. म्हणून आपण लातूरला बदनाम करू नये किंवा लातूर पॅटर्नला बदनाम करू नये. लातूर पॅटर्न हा एक वेगळा आहे, हा कुठल्या एखाद्या व्यक्तीचा हा पॅटर्न नाही आहे. इथं विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, संस्था आहेत आणि या सगळ्यांच्या मधून हा लातूर पॅटर्न उभा राहिला आहे. तो एवढा कमकुवत नाही आहे की एखादी घटना घडल्यामुळं तेव्हा अगदी नामशेष होईल आहे आणि त्याच्यावर काहीतरी कुणीतरी शिंतोडे उडवतंय, कुणीतरी टीका करतंय म्हणून तो काही संपेल असं अजिबात कुणी समजू नये. उलट याच्यामधून अजून चांगला या ठिकाणी पॅटर्न अजून निर्माण होईल. आणि म्हणून जे काही सोशल मीडियाच्या माध्यमामधून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमामधून असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमामधून असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा पॅटर्न हा कुणा एकाचा नाही आहे, हा सगळ्यांचा मिळून हा एक पॅटर्न आहे. अगदी या पॅटर्नमध्ये शिकलेली विद्यार्थी कोण आहेत आपण जर त्याचा अभ्यास केला, त्याची माहिती जर आपण घेतली
तर अत्यंत गरीब घरामधून आलेली ही विद्यार्थी आहेत. शेतकऱ्यांची पोरं आहेत, कामगारांची पोरं आहेत, शेतमजुरांची पोरं आहेत, अगदी भांडी घासणाऱ्यांची पोरं आज डॉक्टर झालेली आहेत. आणि म्हणून अशा या लातूर पॅटर्नला जेव्हा आपण तिकडे शंकेनं पाहतो तेव्हा अशा मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय केल्यासारखे आहे. आज इथं येणारा विद्यार्थी जो आहे हा 12-12, 14-14 तास अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. अगदी राजर्षी शाहू महाविद्यालय सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 11 पर्यंत विद्यार्थी कॅम्पसमध्ये थांबतात. त्याचा स्पेसिफिक टाइम हा क्लासेसचा टाइम, नंतर रीडिंगमध्ये, नंतर ग्रुप डिस्कशनमध्ये, नंतर त्यांचं DSP असेल, DSC असेल, आणि याच्यामध्ये तो आणि सातत्यानं घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्याचं केलेलं अनालिसिस आणि या सगळ्यामुळं हा रिझल्ट जो आपल्याला दिसतो तो मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट दिसतो. आणि म्हणून ही विद्यार्थी जी आहेत हे अत्यंत गरीब परिस्थितीत, आज अनेक विद्यार्थी असे आहेत की घरामध्ये पहिल्यांदाच शिक्षण घेणारे असे अनेक विद्यार्थी आहेत की जे डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत. आणि आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर या भारत देशामध्ये आणि देशाच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये हे विद्यार्थी आज काम करतायत आणि त्यांनी तिथं आपला एक आगळा वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आणि म्हणून हा लातूर पॅटर्न जो आहे तो पहिल्यांदा आपण सगळ्यांनी जेव्हा याच्यावर आपण एक टीका करायला, सहज आपल्याला बदनाम करायला आपण जेव्हा जातो तेव्हा हा लातूर पॅटर्न काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. या लातूर पॅटर्न मध्ये काम करणारा टीचर किती मेहनत घेतोय, या लातूर पॅटर्न मध्ये काम करणारा विद्यार्थी किती मेहनत घेतोय, इथं काम करणारी संस्था किती मेहनत त्या विद्यार्थ्यावर घेत आहे, आणि त्या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे हे यश आहे. आणि म्हणून माझी तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एक विनंती की आपण याच्यावर बोलत असताना एखादी घटना एखाद्या शहरामध्ये घडल्यानंतर त्या शहरालाच बदनाम करणं किंवा त्या पॅटर्नलाच बदनाम करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आपण कुठल्याही गोष्टी इथं बोलत असताना उलट जे झालं ते चांगलं झालं असं आपण समजावं. ज्या काही घटना अशा घडामोडी घडत होत्या त्याला आता कुठेतरी आळा बसेल या निमित्तानं आणि परत एक काहीतरी चांगलं होईल या भूमिकेमधून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर आपण केलं तर विनाकारण ज्यांची खरंच प्रचंड मेहनत आहे त्या मेहनती विद्यार्थ्याला एक खरा न्याय दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमामधून मी परत आपल्या सगळ्यांना ही विनंती करतो की आपण लातूरचं नाव जे आहे हे लातूरचं नाव देश पातळीवर नाव आहे, जगाच्या पातळीवर नाव आहे आणि त्याला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद.